नांदेड जिल्ह्यातील नायगाव, बिलोली, मुखेड, लोहा आणि कंधार तालुक्यात 28 ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला, ज्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आणि शेकडो एकर शेतीतील पिके जमीनदोस्त झाले आहेत। या पुराचा सर्वाधिक फटका नायगाव तालुक्याला बसला आहे। या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांनी नायगावला भेट दिली। यावेळी खैरगावचे माजी सरपंच आणि ग्रीन व्हॅली इंग्लिश स्कूलचे संचालक कुमुदकांत पटेल यांनी पालकमंत्र्यांशी संवाद साधत नायगाव शहर आणि परिसरातील पूरग्रस्तांच्या व्यथा मांडल्या। त्यांनी पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। मला आज सकाळी देवेंद्रजीचा संस्थेचे अन्नलूम म्हणून काम करणारे एक विजय लोहगावचे म्हणून माझे मित्र आहे, त्यांनी मला फोन केलेत की पालकमंत्री साहेबांचा आणि कलेक्टर साहेबांचा दौरा आहे आणि आपल्याला काल जिथं नुकसान झालंय ते पूर आलं तर तिथं जायचं आहे। मी म्हणलो ओके चला येऊ। तर साहेब आले, सुरुवातीला म्हणले की तिथं नाही जायचं, पण अतुल सावे साहेबांना पण म्हणले आणि कलेक्टर साहेबांना म्हणले जाय मोक्यावर जाऊ आपण। आणि तिथं गेल्यावर त्या आजूबाजूच्या घरवाल्यांना आणि यांना भेट दिली आणि अतुल सावे साहेब स्वतः पाहिले की कुठवर पाणी गेलं। तर ते सावे साहेब बी बघितले, ते पाण्याची रेषा उंटलेली होते, तर कमीत कमी 10 ते 11 फूट पाणी त्यांच्या घरात शिरलं होतं। तर सावे साहेब म्हणले प्रशासनाला आम्ही कळू, प्रशासन तर तैनाच आहेत, पण आम्ही मदतीचा प्रयत्न 100% करू, मदत देऊ असं म्हणले, आश्वासन सर्वांना दिले। 5-6 घरांना पाणी गेलते, ते सर्व त्यांना मागणी केली। आमचं धान्य खराब झालं, या पंखे खराब झाले, कूलर खराब झाले, एसी खराब झाले, फ्रीज खराब झाली, असं सगळ्यांना विनंती केली। ते म्हणले हो सर्व आम्ही मदत करू असं म्हणले। आणि 28 तारखेला जो ढगफुटी सदृश्य पाऊस होता त्यामध्ये तुमचं भरीव योगदान आहे। तुम्ही अक्षरशः बऱ्याच लोकांचा प्राण त्या ठिकाणी वाचवला, त्या संदर्भात काय सांगा? सर, माझं कर्तव्य होतं, माझ्यापाशी अकाउंटंट म्हणून, शाळेचे अकाउंटंट म्हणून काम करणारे शेठ सर आहेत, त्यांचे लेकरं 2 मुली आणि मुलगा आणि त्यांचे मिसेस हे अडकले होते। आता आपल्याकडे काम करू लागले, आपलं कर्तव्य, आणि बाजूचे बी लोक आमच्या संपर्कात राहतात, रोज आम्ही बसता सोबत। तर त्यांना एक 10 फूट पाण्यामध्ये पहिला मजला पुरा दबला होता। तर आम्ही सर्व गेलो, आमचे शाळेचे कर्मचारी, नायगावचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मरकाट साहेब आणि महसूल प्रशासन, विशेष करून कलेक्टर साहेब यांनी आम्हाला मदत पण केली आणि आम्ही सर्व जण मिळून आमचे कर्मचारी आणि आजूबाजूच्या घरवाल्यांना आम्ही बाहेर काढायचा प्रयत्न केलो। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।